नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर 2 मधील सर्ड हा न्यू टॉपिक शिकणार आहोत. सर्ड जी असते ते रॅशनल आणि इरेशनल नंबर यांच्यामध्ये आपल्याला शोधायची असते. फॉर एक्झाम्पल √5 इरेशनल नंबर, but 25 is a rational number. म्हणजे ह्या दोघांमधला अर्थ असा आहे की ज्यांचा आपल्याला स्क्वेअर रूट काढता येत नाही असे जे संख्या असतात त्या सर्डमध्ये असतात. म्हणजे जर रूटमध्ये एखादा नंबर असतो तेव्हा काही नंबर हे रॅशनल असतात आणि काही मात्र हे इरेशनल असतात. अशा ह्या पोझिशनला आपण सर्ड म्हणतो. म्हणजे इफ n इज ॲन इंटिजर greater than 1 and if a is a positive real number and nth root of a is x, then it is written as n a or is equal to x or x raised to n is equal to a या फॉर्ममध्ये आपल्याला म्हणता येतं. मग आता हे जे सिम्बॉलॅटिक नंबर्स असतात ह्या नंबर्सला नेमकं आपल्याला आता काय काय म्हणता येईल. n a रूट a, समजा हे जे सिम्बॉल आहे याला आपण रॅडिकल म्हणतो. हा जो इथे कुठलाही नंबर असेल त्याला आपण रॅडिकँड म्हणतो. आणि हे जे nth आहे हे ऑर्डर असते. समजा एखादा एक्झाम्पल आपल्याला 3√5 म्हणजे हा काय झाला, रॅडिकँड झाला. हे सिम्बॉल काय झालं, रॅडिकल झालं. आणि ही ऑर्डर म्हणजे याची ऑर्डर किती आहे, 3 आहे. हे आपल्याला सर्ड ह्या फॉर्ममध्ये म्हणता येतं. आता काही जे नंबर्स असतात ते आता आपल्याला कशा पद्धतीने सर्ड आहे की नाही आहे हे आपल्याला लक्षात येतं. √7 आता ही सर्ड आहे की नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. √7 इज ॲन इरेशनल नंबर, म्हणजेच इथे ही काय सर्ड आहे. सेकंड एक्झाम्पल √27 म्हणजे याचा अर्थ 27 3 × 3 × 3 मीन्स 3√3 म्हणजे हे काय झाले तुमची सर्ड आहे की नाही हे आपल्याला ओळखायचं आहे. ही नो सर्ड हे आपल्याला ॲन्सर देता येतं. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला सर्ड आयडेंटिफाय करायचे असते. फक्त सर्ड बघण्यासाठी आपल्याला एक्झाम्पलवरून आपल्याला सर्ड ओळखता येते. आता ऑर्डर कशी ओळखायची. सपोज एक्झाम्पल फर्स्ट √3, एक्झाम्पल सेकंड 3√7, एक्झाम्पल थर्ड 4th √8 असे काही एक्झाम्पल्स दिलेले असतात. आता जिथे ह्या कुठलाही नंबर नसेल ह्या रूटमध्ये तर त्याची ऑर्डर ही नेहमी काय असते, 2 असते. याची ऑर्डर काय आहे, 3 आहे. याची ऑर्डर काय आहे, 4 आहे. म्हणजे जर एखाद्या रूटमध्ये ऑर्डर दिलेलीच नसेल तर ते आपण 2 समजायची आणि पुढे जे दिलेले असतात ते 3, 4 आपल्याला ओळखता येतात. मग आता ह्या ऑर्डर 2 असेल तर त्या ऑर्डरला क्वाड्रॅटिक सर्ड म्हणतात. 3 असेल तर त्याला क्युबिक सर्ड म्हणतात. 4 असेल तर त्याला क्वार्टिक सर्ड और बाय क्वाड्रॅटिक सर्ड असं म्हणतात. हे झाले सर्डबद्दल. आता पुढचा जो टॉपिक आहे तो आहे सिम्पलेस्ट फॉर्म.
सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला पटकन करता येतात. कुठलाही नंबर दिलेला असेल, फॉर एक्झाम्पल 12/10 असेल, 2 6 जा 12, 2 5 जा 10, 6/5 हा याचा सिम्पलेस्ट फॉर्म झाला. सपोज फर्स्ट एक्झाम्पल √8, याचा सिम्पलेस्ट फॉर्मसाठी 2 × 2 × 2 मीन्स 2 स्क्वेअर × 2, म्हणजेच याचा अर्थ 2 √2 हा आपल्याला याचा सिम्पलेस्ट फॉर्म करता येईल. सेकंड 48. आता 48साठी याचे फॅक्टर्स असे पाडायचे की ज्याचा एक नंबर हा परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे किंवा परफेक्ट क्यूब असला पाहिजे. आता 16 × 3, 16 कोणाचा स्क्वेअर आहे? 4चा, म्हणजे 4√3 हा आपल्याला 48चा सिम्पलेस्ट फॉर्म करता येऊ शकतो. थर्ड एक्झाम्पल 98. 98चे फॅक्टर्स 49 × 2. 49 कोणाचं स्क्वेअर आहे? 7, 7√2 या पद्धतीने आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म करता येतात. नेक्स्ट सिमिलर और like surd. Similar or like surd, two surds are said to be like surds if their order is equal and radicands are equal. म्हणजे ऑर्डर पण आणि रॅडिकँड पण काय असले पाहिजे? सेम असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल 2√2 and 5√2. These are like surds. Why? Because of order is same and radicand is also same. But second 32 and 50. 32 चे फॅक्टर 16 × 2, 50 चे 25 × 2, 4√2 and 5√2. This is also like surd. Why? Because of surd मधील ऑर्डर आणि रॅडिकँड हे दोघे कसे सेम आहे. नेक्स्ट जो टॉपिक आहे तुमच्या बुकमध्ये तो आहे कंपॅरिझन ऑफ सर्ड्स. कंपॅरिझन ऑफ सर्ड्स. Comparison greater than, less than or equal to. Suppose 5√2 and 3√5. आता इथे हा जो नंबर आहे ह्या नंबरचा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. 5 स्क्वेअर × 2. तसा ह्या नंबरचा आपण स्क्वेअर करायचा 3 स्क्वेअर × 5 इज इक्वल टू 5 स्क्वेअर मीन्स 5 × 5 × 2. 3 स्क्वेअर 3 × 3 × 5. यांचा जो प्रॉडक्ट आहे तो काय झाला 50 आणि यांचा प्रॉडक्ट हा 45. Which number is greater than or which number is less than? 50 is greater than. Therefore 5√2 greater than 3√5. हे आपल्याला कंपॅरिझन करता येऊ शकते. अशा कंपॅरिझनसाठी आपल्याला भरपूर एक्झाम्पल्स देता येऊ शकतात. तो
ऑपरेशन ऑन सर्ट्स, ऑपरेशन ऑन लाईक सर्ट्स. आता याच्यामध्ये ॲडिशन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन असेल और डिव्हिजन असेल. ऑपरेशन ऑन लाईक सर्ट्स. फर्स्ट एक्झाम्पल, 7√3 प्लस 29√3. आता इथे ऑर्डर पण सेम आहे, रॅडिकँड सेम आहे, म्हणजेच या 7 प्लस 29√3 यांची ॲडिशन आपल्याला काय येईल, 36√3. हा झाला याचा सिम्प्लिफाय. समजा हेच उदाहरण मायनस मध्ये असेल, 7√3 मायनस 29√3. त्याच पद्धतीने 7 मायनस 29√3. आता इथे यांची दोघांची सबस्ट्रॅक्ट करायची, म्हणजेच मायनस 22√3. या पद्धतीने तुम्हाला यांची ॲडिशन करता येऊ शकते. पण मग आता ॲडिशन करण्यासाठी समजा अजून एखादा नंबर असा असेल. आता तुमच्या प्रॅक्टिस सेटमधले मी काही उदाहरणं घेणार आहे इकडे. 748 मायनस 27 मायनस √3 इज इक्वल टू 748 मीन्स 16 into 3 minus 27, 9 into 3 minus √3. आता 16चं क्यूब रूट 4, हा √3 ठेवायचा, मायनस 9चं 3 √3 मायनस √3. 7 into 4 28 मायनस 3, कारण आता इथे रॅडिकँड तिघांचे सेम आहेत, -3 आणि इथे नाही आहे म्हणून आपण काय घेतो 1. हे एका ब्रॅकेटमध्ये ठेवायचं आणि √3. मग 28 मायनस 3 मायनस 1 यांची -3 मायनस 1 मायनस 4. 28 मायनस 4 24√3. हा याचा सिम्प्लिफाय झाला. फोर्थ, √7 मायनस 3/5 √7 प्लस 2√7. आता इथे सगळ्यांचे रॅडिकँड सेम आहेत. आपल्याला डायरेक्ट आता कोइफिशियंटची ॲडिशन सबस्ट्रॅक्शन करायची. इथे कोइफिशियंट नाही म्हणून 1 घेतो, -3/5 प्लस 2√7. 1 प्लस 2 किती झाले 3, मायनस 3/5 √7. आता इथे डिनॉमिनेटर 1 असेल, याचा क्रॉस मल्टिपल किंवा LCM काढायचा. 3 into 5 15 मायनस 3/5 √7. 15 मायनस 3 12/5 √7. ह्या पद्धतीने तुम्हाला त्यांचं सिम्प्लिफाय करता येतं. हे झालं ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. पुढची जी प्रोसेस आहे ती मल्टिप्लिकेशन और डिवायडेशन. मल्टिप्लिकेशन जर करायचं असेल, सपोज फर्स्ट एक्झाम्पल 3√12 मल्टिप्लाय √18. 3, आता 12चे फॅक्टर्स काय करता येतील आपल्याला, 4 into 3 मल्टिप्लाय 18 मीन्स 9 into 2.
3 याचं स्क्वेअर रूट 2 अंडर रूट 3 मल्टिप्लाय 9चं स्क्वेअर रूट 3 अंडर रूट 2. 3 into 2 6, 6 into 3 18, and root 3 into root 2 root 6. Second example, 5 root 8 multiply 2 root 8. आता इथे रॅडिकँड सेम आहे, म्हणजे काय करता येईल, 5 into 2 5 into 2 root 8 into root 8 means 8. किती झाले, 80. नेक्स्ट प्रोसेस डिवायडेशन. 98 divided by root 2. 98 divided by root 2 is equal to 49 is equal to 7. Second example, 125 upon 50. 125 means 25 into 5 upon 50 means 25 into 2. Therefore 5 upon 2 असं सिम्प्लिफाय तुम्हाला करता येतं. पुढचा जो टॉपिक आहे तो आहे रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. आता रॅशनलाइज का करायचं, आता डिनॉमिनेटर जर इरेशनल नंबर असेल तर त्याचं रॅशनलाइज करण्यासाठी आपल्याला हा टॉपिक महत्त्वाचा असतो. फॉर एक्झाम्पल रूट 2 मल्टिप्लाय रूट 2. रूट 2 is a irrational number and root 2 is also irrational number. रूट 2 मल्टिप्लाय रूट 2 रूट 4. रूट 4 म्हणजेच काय झाला, 2 झाला. हा काय झाला आपला रॅशनल नंबर. ह्या इरेशनल नंबरपासून जो रॅशनल नंबर मिळतो त्याच्यासाठी आपल्याला रॅशनलाइज करायचं असतं. म्हणजे रूट 2चा रॅशनलायझिंग फॅक्टर आला हे आपल्याला सांगता येतं. सेकंड एक्झाम्पल 3 रूट 5. आता आपल्याला डिनॉमिनेटरचं रॅशनलायझिंग करायचं, तर तो जो नंबर असेल डिनॉमिनेटरचा त्या नंबरनेच पूर्ण फॅक्टरला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 3 अपॉन रूट 5 मल्टिप्लाय रूट 5 अपॉन रूट 5. म्हणजे हा काय झाला 3 रूट 5 इंटू रूट 5 मल्टिप्लाय रूट 5. 3 रूट 5 इंटू रूट 5 रूट 25 आणि रूट 25चं स्क्वेअर रूट काय झालं 5. म्हणजेच हा आपल्याला रॅशनल नंबर मिळाला. या अशा पद्धतीने या रॅशनलायझिंग ऑफ डिनॉमिनेटर हे एक्झाम्पल सोडवता येतात. सपोज थर्ड एक्झाम्पल
6, हे काही उदाहरणं मी तुमच्या प्रॅक्टिस सेटमधले घेते हां, आणि जे उरलेले आहेत ते तुम्हाला घरी सोडवायचे आहेत. 6, 9√3. आता ह्या √3 ने आपल्याला ह्या फ्रॅक्शनला मल्टिप्लाय करायचं आहे. 6/9√3 मल्टिप्लाय √3/√3 इज इक्वल टू 6√3. आता हा 9 जसा तसा ठेवायचा. √3 इंटू √3 √9. √9चं स्क्वेअर रूट 3 म्हणजे हा झाला 9 इंटू 3. म्हणजे याला मल्टिपल करून घेतलं तरी सिम्प्लिफाय केलं तरी चालेल, किंवा 6/√3/27 ठेवलं तरी चालेल. 3 1 जा 3, 3 2 जा 6 म्हणजे 2√3/9. हे आपल्याला याचं रॅशनलायझिंग करता येतं. धन्यवाद.